गुड मॉर्निंग भावांनो. तो तुमच्या भावाचा दिवस चालू होतोय. सकाळी गाडी पाहिली तर पंक्चर. मग काय तिला आणली आपण पंक्चरवाल्या दुकानावर. मग आपला भाऊ होता सबस्क्रायबर, त्याच्याला भेटला. मग भाऊ म्हणे एक एक चहा घ्या. मग चहा घेतली तोपर्यंत मग काय भावांनो, दोन भाऊ आपसमध्ये झगडत होते. काहीतरी त्यांच्यामध्ये जायदादचा विषय चालू होता. तो म्हणे यानं मग माझी जायदाद घेतली, तो म्हणे यानं मग पप्पाची जायदाद घेतली. मग काय भावांनो, तुमचा भाऊ जात होता रानपूर लग्नाला. वाट्या म्हणे भाऊचा फोन आला, भाऊ तू लग्नाला आलाय रानपूरला, तर पाटोंडाला पण येऊन आपली भेट भरून जाय. मग दोन उस्तादनं त्यांची ट्रॅक्टर रस्त्यावर लावून ठेवलेले होते. मग काय म्हटलं, दादा काही टेन्शन न घ्या, तुमचा भाऊ पायलट आहे, गाडी कुठून कशी काढायची आपल्याला माहिती. मग काय भावना झाली होती दुपार, तुमच्या भावाला लागली होती चहाची तलप. मग रेणका फाट्यावरून एक चहाचा कप घेतला आणि गेला. मग काय एक स्नॅक्सचे पॅकेट बी घेऊन घेतली नाही, थोड्या गाडीचा वक्रम करून घेतला. रानपूरच्या लोकांना काय सवय, लग्नाच्या पहिले पंगती बसवून घेतला. म्हटलं चला भाऊ जेवण करून घ्या. सर्व आपटून झालं. मग काय आपल्या पुराच्या गाडीत बसायला गेले आपण सिटीमध्ये. आपल्याला तरी बोलवलं होतं 2-3 जणांना चहा प्यायले येवलीची. म्हटलं चला भाऊ 2 कप चहा आपण घेऊ. आपले भाऊ बन बी होते रेडी. मग काय भावना आपल्या गप्पा मारण्या झाल्या. मग आपल्या सबस्क्राईब भाऊशी एक दोनदा हात मिळवून घेतला. भाऊ जागतो स्पीकर लावत होता. मग त्याच्यानंतर भाऊशी बी हात मिळवून घेतला आणि आपल्या दादाला म्हटलं, भाऊ मला लय टाइम होतो, आता मी चालला घरी, बाय. मग त्याच्यानंतर घरी आले. आपल्या लाडक्या लेकाले बी सोडलं, त्याला विदाय दिली. म्हटलं चाल भाऊ भिट्टा घालते. मग काय म्हटलं, आपल्या सबस्क्रायबर भावांना दाखवून द्या ना आपला ब्रांडपूरचा जलवा. नांदच नाही करायचा, एकच नंबर.